इंडस्ट्री झाले, मोठमोठ्या कंपन्या झाल्या, मोठमोठ्या शाळा झाले, हॉस्पिटल झाले, लीलावती सारखे म्हणतो जागा कमी कमी होत गेले. डिमांड वाढला मुंबईचा, म्हणून तिथले प्राइस पण वाढलेले आहे. हल्लीची जर तुम्ही न्यूज ऐकली असती, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 1 लाख रुपये पर स्क्वेअर फीट दराने जमीन विकली गेली. 1 बाय 1 भाजी असते ना, 1 बाय 1 लाख रुपये. तर विचार करा, अशा जमिनीवर जे काय फ्लॅट होणार आहे त्याची किंमत करोड्स ऑफ रुपीज मध्ये असणार. मग सर्वसामान्य माणसाला ज्याचा पगार भले 1 लाख रुपये पर मंथ जरी असला तर तरी जरा तिथे फ्लॅट घेणं परवडेल का? कधीच नाही. तो खाणार काय आणि बँकेचं लोन काय पेड करणार. मग लोक काय केले, हळूहळू पुढे पुढे गेले, म्हणजे सभावन मध्ये गेले मुंबईच्या. नंतर हळूहळू हळू पुण्याचा एक्सप्रेस हायवे झाला, लोक पुण्याला गेले. आज पुण्याचा रेट आणि मुंबईचा रेट काय सेम आहे, बरोबर आहे. त्यामुळे पुणा आणि मुंबई सारखे झाले. सर्वसामान्य लोकांना परत परवडायला लागला. आता लोक नाशिककडे जायला लागले. मुंबईवरून लोक ठाण्याला आली, ठाण्यावरून लोक आता आपण जिथे बसलोय तिथे कल्याणला आली. आज कल्याणमध्ये पण काय रेट आहेत, बरोबर आहे. 5-6 हजार रुपये पर स्क्वेअर फीट आहे. परत 1000 फुटाचा 2 BHK फ्लॅट घ्यायचा झाला तरी 60 लाख रुपये 70 लाख रुपये पाहिजे. परवडतं का सगळ्यांना? नाही परवडतं, बरोबर आहे. मग लोक विचारी कुठे जाणार आहे? आज ज्याला विजन आहे, जो उद्याचा विचार करतो, तो काय म्हणेल की जिथे आज स्वस्तामध्ये जमिनी मिळत आहे तिथे मी आज घेऊन ठेवेन. जे काय माझं सेव्हिंग आहे त्याच्यामधला मी इन्व्हेस्ट करून घेऊन ठेवेन. म्हणून लोक काय करायला लागले, शहापूर, मुरबाड, कर्जत अशा मुंबईपासून जवळच्या ठिकाणी, याच्या सेंट्रलाइज ठिकाणी म्हणजे नाशिक आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जमिनी घ्यायला लागले लोक. हुशार झाले, त्यांच्या भविष्याची तरतूद करायला लागले लोक. आणि ह्या ठिकाणी जे जे जमिनीचे प्रोजेक्ट होत आहेत तिथे ते लोक जमीन घ्यायला लागले. आज त्यांच्या स्वतःच्या भवितव्यासाठी, त्यांच्या मुलाबाळाच्या भवितव्यासाठी इथे जमीन घेणं आवश्यक आहे असं लोकांना समजायला लागलं. बघा, आज तुम्ही जो काय 1000 फुटाचा प्लॉट आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे, समजा 1000 फुटाचा प्लॉट आहे, हा 160 रुपये दराने आपण विकतोय, म्हणजे 1,60,000 रुपये प्राइस झाली, बरोबर आहे. आपण आज इन्स्टॉलमेंट लोकांना देतोय प्लॉट, बरोबर आहे. 50 तुम्ही 60 इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे द्या, तुम्हाला 5 वर्षामध्ये याचा परिणाम होईल. कारण लोकांना 1,60,000 देणं पण जमत नाही एकदम, म्हणून त्यांच्यासाठी 0% इंटरेस्टवर आपण आज हे प्लॉट्स देत आहोत, बरोबर आहे की नाही. लोक आज आपल्याला दुवा देत आहेत की चला बाबा आम्ही एक स्वतःची ॲसेट, एक स्वतःची जमीन घेतो. पण विचार करा, ज्यांनी आज हा डिसिजन घेतला इथे जमीन घ्यायचा, तो एका स्वतःच्या बिल्डिंगचा उद्या होणारा मालक आहे. कसं मला विचारलं पाहिजे. 1000 फुटाचा त्यांनी प्लॉट घेतला, 5 वर्षांनी त्याला पोझिशन मिळालं, बरोबर आहे. ही व्यक्तीकडे आज मुरबाडमध्ये प्लॉट आहे, जसं आज कल्याणमध्ये एखादी जी प्रॉपर्टी स्टेशनकडे असेल तर 10 बिल्डर त्याच्या घरी जाणार की नाही. तो प्लॉट देतो का? हा, काय रेट आहे बाबा तुझा? समजा 2000 रुपये फुटाचा रेट आहे, मी 2100 द्यायला तयार आहे, मला देतो. माझ्यानंतर दुसरा बिल्डर येणार, तो म्हणणार 2200 देतो. ऑफरवर ऑफर. कोणाची ऑफर स्वीकारायची हे जमीन मालकावर अवलंबून असतं, कारण तिथे दुसऱ्याची प्रॉपर्टी नसते. तसं आज जो मुरबाडमध्ये प्लॉट घेणार आहे, जो कोणी आज मुरबाडमध्ये प्लॉट घेईल त्याच्या घरी आजपासून 5 वर्षांनी हेच बिल्डर येणार आहेत. कारण हा जो प्लॉट समजा आहे, आपलं नाव काय काका? मिर्झाचा प्लॉट आहे समजा हा. तर हा प्लॉट जर समजा प्लॉट नंबर समजा 21 आहे, हा मिर्झांकडे आहे, तर बिल्डरला कोणाकडे जायला लागेल? हा तुम्ही प्लॉट आम्हाला देऊ शकता का? ते काय म्हणतील, हो मी देईन, पण मी हा प्लॉट जो आहे मला 500 रुपये फुटाने विकायचा. आणि ज्या बिल्डरला घ्यायचा असेल तो कॉम्पिटिशन मध्ये 510 यांच्याकडनं घेणारच, ही गॅरंटी आहे. उद्या बिल्डरने म्हटलं मी कशाला देऊ लोकांना हा प्लॉट, मीच डेव्हलप
करतो. ह्याच्यामध्ये G+2चं परमिशन आहे. FSI इथे 1चं आहे. समजा 2 मजली बिल्डिंग त्यांनी स्वतःची बांधली, तर त्या बिल्डिंगला पहिल्यांदा आज तुम्ही जे फ्लॅट स्वतःच्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहत असाल किंवा घरामध्ये, त्या घराला तुमचं नाव असेल, पण त्या बिल्डिंगला तुमचं नाव कधी आलंय का? आलंय आजपर्यंत कोणाचं नाही, कारण ती आपण बांधलेली बिल्डिंग नसते. पण ही बिल्डिंग ज्या वेळेला तुम्ही कन्स्ट्रक्ट कराल स्वतः, त्यावेळेला त्या बिल्डिंगचं नाव कोणाचं असेल? मिर्झा अपार्टमेंट किंवा तुमच्यापैकी प्रत्येकाचे असेल तिथे त्यांचं नाव असेल. आणि एकदा त्या बिल्डिंगला दिलेलं नाव ब्रह्मदेव आला तरी तो चेंज करू शकत नाही. विचार करा, आपल्या बिल्डिंगला आपलं स्वतःचं नाव, या गल्लीमध्ये 12व्या गल्लीमध्ये मिर्झा अपार्टमेंट, स्वतःचं नाव, अशा बिल्डिंगचा आपण मालक होऊ शकतो. कोण होऊ शकतं? जो आज ह्या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेण्याचा डिसिजन घेईल. हे लोकांच्या डिसिजनवर आहे. लक्षात घ्या, आज मुरबाडमध्ये इतके प्लॉट आहे तेवढेच होणार आहे. त्याच्यावर होऊ शकतं का? जमिनीमध्ये असं आहे का ग्राउंड फ्लोअर बुक झाला की फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर? असं नाही होऊ शकत. ती जमीन आहे, बरोबर आहे, कारण हा नॅचरल प्रोडक्ट आहे. त्यामुळे जी जमीन ज्याची आहे तोच आकाशामध्ये भरारी घेऊ शकतो, दुसरा कोणी नाही. म्हणून हे जमीन इज द बेस्ट. म्हणून सांगतो की जमीन अशी गोष्ट आहे की जो कोणी घेईल त्याची प्रगतीच होणार, त्याच्यावर त्याला फायदाच होणार असं. आता आपण जमीन काय असते तुम्हाला माहिती असेल की जमीन जी आहे, जमिनीचे प्रकार काय आहेत? एकतर ऍग्रिकल्चर जमीन. सगळ्यात पहिली जमीन कुठली असते? कुठलीही जमीन ही पहिली काय असते? ऍग्रिकल्चरच असते, बरोबर आहे. जेवढ्या जमिनीत पडीक दिसतात या सगळ्या काय आहेत? ऍग्रिकल्चरच आहे. आता ही जी ऍग्रिकल्चर जमीन आहे याच्यावर उद्या आपल्याला समजा घर बांधायचं आहे, बिल्डिंग बांधायची, शाळा बांधायची, काहीही डेव्हलपमेंट करायचे, तर त्यासाठी आपल्याला परमिशन घ्यायला लागतं, बरोबर आहे. तर हे परमिशन तहसीलदार, कलेक्टर ह्या लोकांचं परमिशन घ्यावं लागतं आपल्याला कन्स्ट्रक्शनसाठी, बरोबर आहे. म्हणजेच काय, या जमीनला ऍग्रिकल्चरचा मधून काढून नॉन ऍग्रिकल्चर करायला लागते, कारण नॉन ऍग्रिकल्चर यूज साठी आपण वापरणार ना. त्याला म्हणतात NA. आपण जे NA प्लॉट्स म्हणतो म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर जमीन, राईट. आता ही नॉन ऍग्रिकल्चर जमीन का करावी लागते? तर ऍग्रिकल्चरवर तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. एकदा का तुम्ही नॉन ऍग्रिकल्चर जमीन केली तर तुमच्या जमिनीची किंमत आता असलेल्या किमतीपेक्षा 10% वाढते. समजा आज आपला 100 रुपये फुटाचा रेट आहे ऍग्रिकल्चरचा, तर उद्या ती NA झाली तर ती 1000 रुपये फूट त्याची ऑफिशियल किंमत होते. म्हणून NA करणं खूप फायदेशीर आहे. त्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी परमिशन मिळतं NA केल्यानंतर. थर्ड थिंग की तुम्ही जेव्हा NA असते जमीन तेव्हा बँक पण तुम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी लोन देते. ऍग्रिकल्चर जमिनीला कधीही देत नाही. तुम्हाला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कोणतीही नॅशनल बँक, कोणतीही प्रायव्हेट बँक, कोणतीही कोऑपरेटिव्ह बँक तुम्हाला असं लोन देईल जर तुमच्याकडे इन्कमच्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील तर. त्यामुळे प्रत्येक जमीन ही डेव्हलपमेंटसाठी नॉन ऍग्रिकल्चर करणं आवश्यकता असते. मला जमिनीमधला फरक कळला. आता मला तुमच्याकडनं देऊ दे की तुम्हाला ह्याच्याबद्दल काय काय क्वेरीज आहेत ते तुम्ही मला विचारा, बरोबर आहे. मग स्टेप बाय स्टेप आपण उत्तर देऊ. कुछ क्वेरीज तर इन लोग साठी वापरू शकता. एक तर तुम्ही त्याच्यावर गार्डन बनवू शकता किंवा तुम्ही ऍग्रिकल्चर काहीतरी यूज करू शकता. एखादी फुलांची नर्सरी बनवू शकता, बरोबर आहे. म्हणजे ग्रीनरीशी रिलेटेड जेवढं आहे ते करू शकता. पण सिमेंट रिलेटेड तुम्ही काही करू शकत नाही. त्याला ग्रीन झोन होतात आणि त्याचा झोन कधीही चेंज होत नाही, लक्षात घ्या. नवीन चेंज म्हणून काय येतं? नवीन शर्त येतात. हा, ऍक्च्युली कसं आहे ना की पूर्वी ज्या जमिनी होत्या म्हणजे राजा महाराजांनी बक्षीस दिल्या होत्या,
की त्यांच्याकडे काम करा, इनामी वगैरे ज्या दिलेल्या होत्या की बाबा तुम्ही आता हे सरदार आहे राज्य लोकांना, तुम्ही हा कल्याण एरिया बघताय तर ही जमीन इनाम म्हणून तुम्हाला दिली, खूप चांगलं काम केलं, बरोबर आहे, ही दिली. अशा जमिनी ज्या आहेत ना इनामी जमीन, त्या नवीन शर्त म्हणून तो कायदा आहे, तो म्हणतो सातबाऱ्यावर येतो की ज्या लोकांना आता पूर्वजांपासून आल्याचा पारंपरिक नाही, त्याचं नवीन शर्त जे आहे ना तर त्यासाठी एक त्याची एक हे पेनल्टी आहे ती भरावी लागते आणि मग तो तुम्हाला कॉमन झोन मध्ये कन्वर्ट करावा लागते आणि मग तुम्ही त्याचा NA करून कन्स्ट्रक्शन होता कन्वर्ट होता. प्रोसिजर मोठा आहे, तो करावा लागतो. इनामी जमीन खरेदी करतो, इनामी जमीन खरेदी करू शकता तुम्ही, पण आधी क्लिअर करून घ्या समोरच्याकडे. ती लीज असते, लीज ऍग्रीमेंट असते. आता एखादी जमीन आहे समजा की आदिवासी जमीन आहे फॉर एक्झाम्पल, आदिवासी जमीन तुम्ही विकत घेऊ शकत नाही, तर ती 99 वर्षाच्या लीजवर घेऊ शकता असं आहे, कारण त्याचा खरेदी खत बनत नाही, त्या जमिनी लीजवर घेतल्या जातात असं आहे. तर बऱ्याचशा जमिनी आता महाराणी सिडकोनी आपल्याला जी घरं दिली बांधून त्या लोकांनी महाराष्ट्र त्या 99 वर्षाच्या लीजवर आहे असं आहे. तर ती लीज असते ना ती पर्टिक्युलर, जसं आपण लिवायला असेल ऍग्रीमेंट बनवतोय 11 महिन्याची, ती पण लीज झाली. ती लीजवरची जमीन तुम्ही कशी एनी करणार? तुमच्या नावावर जेव्हा झाल्याशिवाय तुम्ही एनी कसं करणार? सातबारा उताराची फोड कशी होणार तुमच्या? सातबारा उतारा जो आहे तो त्याचा तुकडा कसा होणार? नाही होऊ शकत, नाही. लीजवर दिले ना तुम्हाला, ते परत नंतर काही वर्ष तुम्हाला मालकाला परत करायचे 99 वर्षाचे. काय ते अच्छा डीपी प्लान. डीपी म्हणजे काय ना डेव्हलपमेंट प्लान असतो, डेव्हलपमेंट प्लान असतो की आता समजा तुमचा हा कल्याण एरिया आहे, बरोबर आहे, तर कल्याण एरियामध्ये कुठे डेव्हलपमेंट येणार आहे, बरोबर आहे, त्याचा एक प्लान असतो. आता तुम्ही गेलात कल्याणच्या बाबा इथे स्टेशनच्या बाजूला जमीन दिसली, तुम्ही म्हटला ना ही जमीन मला दे, एखादा मालक तुम्हाला देईल पण तुम्ही पैसे पण देऊन मोकळे होणार आणि उद्या बिल्डिंग मध्ये लागेल की टाउन प्लॅनिंग मध्ये येणार आणि तो हातोडा मारणार आहे त्याच्यावर, बरोबर आहे, कारण ती तिथे जर गार्डन होणार असते गव्हर्नमेंटच्या प्लॅन मध्ये, तिथून रोड जाणार असते तर तिथे ते रोडच काढणार, मग तुम्ही पैसे गेलेले गेले पाण्यामध्ये असं आहे. म्हणून तुम्हाला ऍज पर डीपी प्लॅनच करायला असं आहे, त्याला ते डेव्हलपमेंट प्लॅन असं आहे. एका व्यक्तीच्या नावाने किती गुंठे जमीन किती एकर जमीन खरेदी करतो? कमीत कमी तुम्ही 52 एकर जमीन घेऊ शकता एका व्यक्तीला. लँड सिलिंग ऍक्ट जो आहे त्यानुसार गुंठ्यामध्ये किती स्क्वेअर फीट बघा, 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फीट. बाहेर लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतोय 43,560 स्क्वेअर फीट म्हणजे 1 एकर जमीन आहे आणि इंटू 52 एकर करा, तुम्हाला उत्तर सापडेल. एने जमीन जी आहे ना तुम्ही अगदी तुम्हाला लँड सेलिंग ऍक्ट पर्यंत 52 एकरापर्यंत जायपर्यंत तुम्ही घेऊ शकता. किती कमीत कमी तुम्ही किती घेऊ शकता? एक प्लॉट घेऊ शकता. जेवढ्या प्रोजेक्ट मध्ये जो प्लॉट, जसं आता तुम्ही एका बिल्डिंग मध्ये गेला तिथे 1 रूम किचन आहे, 1 BHK आहे, 2 BHK, तर कमीत कमी 1 रूम किचन, मॅक्झिमम समजा 2 BHK तर 2 BHK घेऊ शकता. आपल्या प्रोजेक्ट मध्ये 1000 फुटाचा प्लॉट आहे तर कमीत कमी एक तुम्ही 1000 फुटाचा प्लॉट घेऊ शकता, त्याच्या खाली तर नाहीच आहे अवेलेबिलिटी. असं नाही म्हणायचं, असं म्हणायचं शेतकऱ्यांचा नियम असा आहे मिनिमम तुम्ही 3 गुंठे जमीन घेतलात तर त्याच्या नावावर सातबारा होतो, बरोबर आहे ना. मग तुमच्या प्रोजेक्ट मध्ये नाही, मला मी क्लिअर करतो, तुमच्या प्रोजेक्ट मधली जी जमीन आहात ना ती लोकांना तुम्ही 1,000 स्क्वेअर फीट आहे ना ती कशी देणार आहात ते सांगा आम्हाला, रजिस्ट्रेशन कसं असणार आहे. आणि दुसरी गोष्ट मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, फक्त प्रोजेक्ट संदर्भात विचारा, प्रोजेक्ट संदर्भात जे काय क्युरी असतात तर राहू शकते तुम्हाला, बरोबर नाही, जे काय तुमच्या प्रोजेक्ट मध्ये काय आहे वगैरे प्रोजेक्ट संदर्भात. ओके, आता तुम्हाला सांगतो सेपरेट होतो 150 स्क्वेअर मीटर म्हणजे 1614 स्क्वेअर फीटचा सातबारा उतारा सेपरेट होतो, तुमच्या नावावर त्याचा सातबारा उतारा, बरोबर. पण आपल्या प्रोजेक्ट मध्ये 1000 फुटाचा मिनिमम एरिया काय ठेवलाय की सर्वसामान्य माणसाला घ्यायला परवडला पाहिजे, म्हणून जो कोणी 2 प्लॉट एकत्रित घेईल 2000 फूट त्याच्या नावाने सातबारा उतारा सेपरेट होणार आणि त्याच्या नावाने सगळ्या गोष्टी. 1,000 वाला घेणार तेव्हा त्याच्या बाजूचा जो असेल त्याच्यामध्ये जॉईंट सातबारा उतारा आणि असं फक्त ऍग्रीमेंट सेपरेट होणार, ऍग्रीमेंट सेपरेट होणार तर सातबारा उतारा आणि ब असं
दिशाचं वर्णन येतील का त्याचं? कुठलं दिशा हा हा भाग वास्तूप्रमाणे आपण जे दिलंय ना तिथे बघा, आपला जो प्लॅन आहे त्याच्यावर आपण ईस्ट वेस्ट नॉर्थ कुठे असेल ना सगळं दिलंय बघा, इथे लिहिलेलं आहे नॉर्थ, बरोबर आहे. याच्यामध्ये लेआउट प्लॅन मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शक्यतो आम्ही काय करतो जेव्हा हे लेआउट बनवतो ना ते वास्तूप्रमाणेच बनवतो. हल्ली सगळीकडचे जे लेआउट असतं हे वास्तूप्रमाणेच असतात. त्यामुळे ह्या दिशा ज्या आहेत ईस्ट वेस्ट सगळं आम्ही केलेलं आहे. या प्लॅनवरनं त्यांना कळतं की आपला प्लॉट कुठे आहे, इंटरव्ह्यू कुठे आहे. त्याला समजा 1 नंबर प्लॉट घ्यायचं तर त्यांनी बघायचं की ईस्ट वेस्ट आहे की नाही हे त्यांनी चेक करायचं. आपण प्लॅन देतो. दिशा दाखवतात ना मॅपला. हो मॅपला ही काय दाखवते ना आपण. नॉर्थ म्हणजे उत्तर. आता नॉर्थ ही नेहमी तुमच्या डाव्या बाजूला असते, ही पूर्व झाली, ही पश्चिम झाली, ही उत्तर झाली, ही दक्षिण झाली असं. आता जेव्हा ही नॉर्थ दाखवली आहे तर बघा ना सगळे ईस्ट वेस्टच आहे. सगळी प्लॉटिंग आपली ईस्ट वेस्टच आहे. असं काही लोक साऊथ इंडियन असतात ते लोक तर साऊथ फेसिंग घेतात, त्यांना ती कळते. डिपेंड सगळ्यांना. आता बघा ना पृथ्वी अशी आहे ना की नेहमी ती फिरत असते. जर वास्तुशास्त्र जर पाहिलं ना फॅक्ट सांगतो तुम्हाला, ही पृथ्वी आज जर मी इथे उभा आहे बरोबर आहे पण पृथ्वी फिरते ना, पृथ्वी फिरते तर मी पण फिरतो. वास्तुशास्त्र सांगतो, जे लोक वास्तू बघतात पृथ्वी जशी फिरणार तसं मी आज इंडिया इथे आहे तर उद्या ती तिकडे दिसणार आहे. पण सूर्य असं आहे आणि पृथ्वी सूर्यावरती फिरते, हे तर बरोबर आहे. बरोबर आहे, सूर्य तिकडे आहे पण इंडिया जेव्हा सूर्याच्या समोर आहे हा झाली पूर्व दिशा, सूर्य उगवला. आलं का लक्षामध्ये? अशातले आहे. त्यामुळे वास्तू जे आहेत हे वास्तुशास्त्र जे आहे ना हे पुरातन शास्त्र आहे. पण तुम्ही वास्तुशास्त्राचा हा प्रश्न माझा नक्की विचारा आणि त्यांनी जर उत्तर दिलं ना तर माझ्याकडनं 1 प्लॉट फ्री घ्या. कधी चॅलेंज आहे म्हणे. हे शास्त्र आहे. लोक कसं नाही की वास्तूवाल्यांचा धंदा व्हावा म्हणून लोकांना घाबरवतात. आज नाही केला तुम्ही ते होईल, ते केलं तर ते होईल, हा धंदा झालाय. पण तुमचं जर मन पॉझिटिव्ह आहे ना तर तुम्हाला साऊथ फेसिंग पण मिळणार. डिपेंड शेवटी कर्मावर विश्वास आहे. कर्म महत्वाचं. प्लॉटच्या बाजूला जी शेतकरी आहेत ना ते आदिवासी शेतकरी